एनर्जी ऑफ एसएचएम मध्ये पहिली जी आपल्याला एनर्जी फाइंड करायची आहे, ठीक आहे, ती कोणती आहे? कायनेटिक आहे. ठीक आहे, तर कायनेटिक एनर्जी फाइंड करण्यासाठी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? हाफ एम व्ही स्क्वेअर. एवढंच आहे. काय कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला? हाफ एम व्ही स्क्वेअर. ठीक आहे, काय फॉर्म्युला आहे? हाफ एम व्ही स्क्वेअर. आता वेलॉसिटी जी एसएचएम मध्ये आपण काढलेली आहे ती काय आहे? ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस रेकॉर्डिंग बंद करून केला तर मला येतोय, तू सांग. मला येतोय. लिखे म्हणजे तू सांगणार, मी लिहिणार का? बर, तर व्ही इज इक्वल टू काय आहे? ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ, सांग मनिका, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि एक्सेलरेशन जे आहे ते काय आहे? ओमेगा स्क्वेअर ए. हा प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर. एक्स पाहिजे तो, ए म्हणजे मॅक्सिमम होऊन जातो. ठीक आहे, हे समजलंय का? तर आता काय काढायचं तुम्हाला? कायनेटिक एनर्जी काढायची. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय आहे? हाफ एम व्ही स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करा. हाफ एम आणि व्ही स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर काय होईल? ओमेगा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर निघून जाईल आणि काय होईल? तो ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. तर यात काय करू शकता तुम्ही? हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा फॉर्म्युला. आता एम ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय होईल? ए स्क्वेअर. हा, याला काय लिहू शकता? एम ओमेगा स्क्वेअरला ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम. के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, काय लिहू शकता? के के कृष्ण सरांचं नाव. तर काय येईल ते? हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ही आली कायनेटिक एनर्जी. हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स. थांबा थांबा थांब, लगेच लागली पेन घेऊन द्यायला. समजलंय का हे? तर आता काय काढायचे तुम्हाला? कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम आणि मिनिमम. ठीक आहे, मॅक्सिमम कुठं असली पाहिजे? आता कायनेटिक एनर्जी नेहमी कुणावर डिपेंडेंट असते? फॉर्म्युला काय कायनेटिक एनर्जीचा? हाफ मास इंटू वेलॉसिटी. मास तर बऱ्याचदा चेंज नाही होत. कशावर डिपेंडेंट आहे कायनेटिक एनर्जी? वेलॉसिटीवर डिपेंडेंट आहे. याचा अर्थ कायनेटिक एनर्जी इज ऑलवेज डिपेंडेंट ऑन वेलॉसिटी. वेलॉसिटी जिथं मॅक्सिमम आहे तिथं कायनेटिक एनर्जी मॅक्स पाहिजे. मग वेलॉसिटी कुठं मॅक्सिमम होती? मीनला की एक्स्ट्रीमला? कुठं मॅक्सिमम होती? मीनला मॅक्सिमम होती. जिथं डिस्प्लेसमेंट कमी तिथं वेलॉसिटी मॅक्सिमम आहे. ठीक आहे, आणि ऍक्सेलरेशन परत कमी. ठीक आहे, तर मग मीनला काय वेलॉसिटी जास्त आहे ना? मीनला वेलॉसिटी जास्त आहे, याचा अर्थ मीनला कायनेटिक एनर्जी पण जास्त पाहिजे. मग चेक करू येते का? आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाय ऍट मीन पोझिशन काय होईल? एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू 0 होणार आहे. मीन पोझिशनला एक्स काय आहे? डिस्प्लेसमेंट काय आहे? 0 आहे. मग फॉर्म्युला काय आला? हाफ के ए स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर आहे, तो निघून जाणार. आणि कायनेटिक एनर्जी जी मीन पोझिशनला आली ऍट मीन पोझिशन, कायनेटिक एनर्जी जी येणार आहे ती काय येणार आहे? हाफ के ए स्क्वेअर मायनस 0 चा स्क्वेअर म्हणजे काय आलं? हाफ के ए स्क्वेअर. याली कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. ठीक आहे, आता कायनेटिक आता मिनिमम कुठे कुठे येईल? आता मिनिमम एक्स्ट्रीमला येणार ना. ठीक आहे, एक्स्ट्रीमला एक्स ची व्हॅल्यू काय असते? ए ला इक्वल असते. म्हणजे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय आली? हाफ के ए स्क्वेअर आणि मायनस परत ए स्क्वेअर. काय आलं हे? 0. म्हणजे कायनेटिक एनर्जी काय आली? हाफ के इंटू ब्रॅकेट मधला 0 म्हणल्यानंतर कायनेटिक एनर्जी काय आली? 0. आता कुठे मग ती मिनिमम आहे? एक्स्ट्रीमला कायनेटिक एनर्जी मिनिमम आहे, मीनला काय आहे? मॅक्सिमम आहे. आलंय का वेलॉसिटी सारखं? मग आता कायनेटिक एनर्जी जर मीनला काय आहे? मॅक्सिमम आहे, तर पोटेन्शियल काय यायला पाहिजे? मिनिमम यायला पाहिजे. ठीक आहे, आधी पोटेन्शियल एनर्जी शोधू आपण. हे समजलंय का? आधी पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काढू. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी जी आहे एमजीएच जो फॉर्म्युला आपण यूज करतो तो आपण ग्रॅव्हिटी मध्ये यूज करतो. ठीक आहे, किंवा मोशन मध्ये यूज करतो. पण आता इथे काय चालू आहे? एसएचएम चालू आहे. एसएचएम करत असताना ग्रॅव्हिटी येते का? नाही. आता एसएचएम करत असताना काय होतंय? वर्क डन होतंय काय? मग ते जे वर्क डन असेल तीच त्याची काय असणार आहे? पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. ते जे वर्क डन आहे तीच काय असणार आहे त्याची?
पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. वर्क डन कसं काढायचं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरोबर, वर्क डन कसं काढायचं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, पण जे वर्क डन आहे ते वर्क डन कसं होतंय, शॉर्ट टाइम स्पॅन मध्ये होतंय. बरोबर, म्हणजे काय घेणार तुम्ही, त्याचं इंटिग्रेशन घेणार. फर्स्ट पार्ट मध्ये काहीतरी होईल, सेकंड पार्ट मध्ये काहीतरी होईल. म्हणजे याचा अर्थ जे पोटेन्शियल एनर्जी येणार आहे तीच इक्वल आहे कोणाला, टोटल वर्क डनला. आणि टोटल वर्क डनच काय येणार आहे, फोर्स इंटू स्मॉल डिस्प्लेसमेंट. समजलंय का, फोर्स इंटू जी स्मॉल अमाऊंट मध्ये डिस्प्लेसमेंट होणार आहे ती. काय समजलं, समजलंय नक्की. ठीक आहे, आता काय करायचं, इंटिग्रेशन घ्यायचं. पण इंटिग्रेशन घेण्याच्या आधी आतमध्ये अशी टर्म पाहिजे की जी एक्स ला इक्वल आहे, कारण विथ रिस्पेक्ट टू तुम्ही एक्स इंटिग्रेट करताय. म्हणजे काय पाहिजे मग, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ के एक्स इंटू के एक्स. कोणचा फॉर्म्युला आहे, रिस्टोरिंग फोर्सचा, एफ चा फॉर्म्युला काय आहे, के एक्स. के कॉन्स्टंट आहे, बाहेर येईल. आणि काय राहील मग, इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डीएक्स विच इज इक्वल टू काय येईल मग, ते मायनस का नाही घेतला, कारण आपण मॅग्नेट्यूड मध्ये काढतोय आणि एनर्जी काढतोय, वर्क डन काढतोय. ठीक आहे, तर काय येईल मग, ते के इंटिग्रेशन ऑफ एक्स पॉवर एक ने वाढवायची आणि त्याने डिवाइड करायचं. म्हणजे काय, एक्स स्क्वेअर बाय 2. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आला हाफ के एक्स स्क्वेअर. व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी, हाफ के एक्स स्क्वेअर. समजलंय का, समजलंय का. हा हा, देखा देखा सा लग रहा है, शोधा कुठं पाहिलंय. ठीक आहे, बरं हे कळालंय. मग ऍट मीन आणि ऍट एक्स्ट्रीम, ऍट हा आता पहा, ऍट मीन ला कायनेटिक एनर्जी काय आहे, मॅक्सिमम. बरोबर, मॅक्सिमम आहे. म्हणजे पोटेन्शियल काय आली पाहिजे, मिनिमम. येते का चेक करा, एक्स च्या काय पुट करायचं, 0. मीन ला एक्स काय असतो, 0 असतो. मग 0 पुट केला तर सगळी व्हॅल्यू काय आली, 0. म्हणजे ऍट मीन पोटेन्शियल एनर्जी काय आली, 0. ऍट एक्स्ट्रीम काय होईल, पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम येणार आहे. ठीक आहे, मग मॅक्सिमम किती येईल, हाफ के ए स्क्वेअर. ठीक आहे, आता जर नीट पाहिलं, मॅक्सिमम आणि मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी आणि मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी दोघांचाही फॉर्म्युला काय आला, सेम आला. नाही नाही नाही, मॅक्सिमम दोघांची फक्त मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणते. मॅक्सिममची व्हॅल्यू दोघांची काय आली, सारखीच आली ना, हाफ के स्क्वेअर. पोझिशन नाही सांगत मी हे सांगतेय की कायनेटिक एनर्जी मॅक्सची जी व्हॅल्यू आहे आणि पोटेन्शियल एनर्जी मॅक्सची जी व्हॅल्यू आहे ती काय येणार आहे, सेम येते. ठीक आहे, मी हे इथं मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय आली आहे, मॅक्सिमम आली आहे. पोटेन्शियलला उलट झालंय. ठीक आहे, पण मी काय म्हणते की कायनेटिक एनर्जी जी मॅक्सिमम आहे तीच कोणाला इक्वल आहे, पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिममला. म्हणजे जर तुम्हाला सपोज रेशो घ्यायचा झाला कोणाचा, कायनेटिक एनर्जी मॅक्स आणि पोटेन्शियल एनर्जी मॅक्स, तर काय येणार आहे, 1:1. 1च येणार त्याची व्हॅल्यू. समजलंय का, म्हणजे काय की इथे स्टेटमेंट लक्षात ठेवायची ही, कायनेटिक एनर्जी मॅक्स हीच इक्वल आहे पोटेन्शियल एनर्जी मॅक्सला आणि तीच इक्वल आहे टोटल एनर्जीला. आता टोटल एनर्जी कशी झाली ही, बरं, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. जिथं कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम आहे तर पोटेन्शियल 0 आहे. ठीक आहे, आणि मग कायनेटिक एनर्जी मॅक्सिममची व्हॅल्यू काय, हाफ के स्क्वेअर प्लस 0 केलं, व्हॅल्यू काय आली टोटल एनर्जीची, हाफ के स्क्वेअर. आणि जरी अशी काढायची झाली, अशी म्हणजे कशी, पोटेन्शियल एनर्जी जरी मी मीन पोझिशन आणि मॅक्स पोझिशन नाही घेतली तरी पण तशी काढू शकतो आपण. काय फॉर्म्युला, के स्क्वेअर. आणि कायनेटिक एनर्जीचा काय फॉर्म्युला, हाफ के ए स्क्वेअर मायनस हाफ के एक्स स्क्वेअर असेल, चालेल. फक्त के मल्टिप्लाय केला, हाफ के मल्टिप्लाय केला ब्रॅकेट मध्ये. समजलंय का, के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे ना, फक्त आतमध्ये मल्टिप्लाय करून दिला. मग आता काय असतं, टोटल एनर्जी काय होणार आहे, पोटेन्शियल प्लस कायनेटिक. काय कॅन्सल आउट होईल मग, ऍड करत असताना हाफ के स्क्वेअर कॅन्सल आउट झाला आणि टोटल एनर्जी काय आली, हाफ के स्क्वेअर. बरोबर, म्हणजे टोटल एनर्जी पण सेम आली. कोणाच्या, टोटल एनर्जी इज इक्वल टू काय येणार आहे, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी काय आहे, हाफ के ए स्क्वेअर मायनस हाफ के एक्स स्क्वेअर आणि प्लस हाफ के एक्स स्क्वेअर. हे आणि हे कॅन्सल आउट झालं आणि टोटल एनर्जी काय आली, हाफ के स्क्वेअर. म्हणजे टोटल एनर्जीची व्हॅल्यू, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी आणि मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी तिन्ही काय येतात, सारखे येतात. समजलंय का, नक्की समजलंय, काय डाऊट. ठीक आहे, तर याच्यात काय काय शोधायचं, आता तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं त्याचं.
ठीक आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन साठी मला सांगा काय लागतं, कॉस आणि साईन लागणार आहे का? याच्यात कॉस आणि साईन आला का? नाही. आता कॉस आणि साईन इंट्रोड्यूस करायला लागेल आपल्याला. मग कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. हे असंही करू शकता. एक मिनिट, सपोज x इज इक्वल टू 0 पोझिशन आहे आणि x इज इक्वल टू प्लस आहे आणि हे x इज इक्वल टू मायनस आहे. आता जर सपोज मला ग्राफिकली रिप्रेझेंट करायचंय, ग्राफिकली सांगायचंय की काय करायचंय, ग्राफिकली दाखवायचंय की पोटेन्शियल एनर्जी कशी आहे, कायनेटिक एनर्जी कशी आहे. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी मीनला काय असते, मीनला 0, कारण x ची व्हॅल्यू 0 येते. मीनला काय येते 0 आणि मॅक्सला काय येणार आहे, एक्स्ट्रीमला काय येणार आहे मॅक्सिमम. ठीक आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मीन पोझिशनला इथं पाहिजे, बरोबर, आणि नंतर काय गेली पाहिजे, वाढत गेली पाहिजे, बरोबर का, नंतर इन्क्रीज झाली. ठीक आहे. सेम इकडे, बरोबर. पण याच जागी जर मी काय केलं, आता कायनेटिक एनर्जी घेतली. कायनेटिक एनर्जी काय होतीये, मीनला मॅक्स, म्हणजे मीनला ही व्हॅल्यू आली पाहिजे त्याची मॅक्सिमम, बरोबर, आणि याला 0, एक्स्ट्रीमला 0. समजलंय का, मॅक्सिमम व्हॅल्यू आली पाहिजे. ठीक आहे. इथं डिस्प्लेसमेंट नाही येणार, एक्स्ट्रीम, हा एक्स्ट्रीम पोझिशन आहे फक्त, एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मॅक्सिमम व्हॅल्यू कुठं काय आली कायनेटिक एनर्जीची, इकडे असं, आणि याचा ग्राफ पोटेन्शियलचा हा आला. समजलंय का. आता काय करणार तुम्ही, आता प्रॉपर दोघांचेही ग्राफ ड्रॉ करायचे. ठीक आहे. दोघांचेही वेगवेगळे ग्राफ. तर आता वेगवेगळे ग्राफ कसे काढणार, काय पाहिजे त्यासाठी, साइन आणि कॉस पाहिजे. ठीक आहे. मग साइन आणि कॉस साठी कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू हाफ एम वेलोसिटी इन टर्म्स ऑफ अँगल काय येते, ए ओमेगा कॉस येते ना, कॉस येते ना, इन टर्म्स ऑफ अँगल. साइनचे डिस्प्लेसमेंटचे असते, त्याचं डिफरन्सिएशन घेतलं. वेलोसिटी विचारलं मी, साइन काय येते, डिस्प्लेसमेंटचे काय येते साइन, मग त्याचं डिफरन्सिएशन केलं काय तर ए ओमेगा कॉस ओमेगा टी, बरोबर का, बरोबर. म्हणजे याचं एक्सप्रेशन काय येतं वेलोसिटीचं, कॉसच्या टर्म्स मध्ये येतं. म्हणजे याला मी असं लिहिलं चालेल का, ए ओमेगा कॉस ओमेगा टी. ठीक आहे. आणि वेलोसिटीचा स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर स्क्वेअर, म्हणजे काय आलं इक्वेशन, हाफ एम ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी. म्हणजे कायनेटिक एनर्जीची जी वेव आली ती कशी डिपेंडंट आहे याच्यावर, कॉस स्क्वेअरने डिपेंडंट आहे. कशी, कॉस, पण कसं कॉस स्क्वेअर, स्क्वेअर याचा अर्थ काय, ज्या निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत त्या आपण काय होतात पॉझिटिव्ह होतात. कॉसची वेव जर पाहिली तर कॉसची वेव कशी येते, नेहमी एक्स्ट्रीम पासून स्टार्ट होते, अशी येते, बरोबर. आता काय करायचं आहे, हे जे निगेटिव्हचे टर्म्स आहेत ते पण काय होणार वरती, म्हणजे कॉसची कायनेटिक एनर्जीची जी व्हॅल्यू येणार आहे, वेव येणार आहे ती अशी आहे. मस्त जाऊ राहते काय आहे ते बघा. समजलंय का, हे समजलंय का. मग आता पोटेन्शियल मध्ये काय डिफरन्स असेल याच्यात, साइनची वेव होणार ना ती, बरोबर का, का कारण तिथं कोणाचं इक्वेशन आहे, हाफ के एक्स स्क्वेअर आहे, कोणाचं इक्वेशन आहे, एक्सचं इक्वेशन आलं ना, बरोबर, म्हणजे साइन स्क्वेअर आलं, ती काय होणार साइन, बट कशी स्क्वेअर, साइन स्क्वेअर वरूनच स्टार्ट होणार, वरूनच होणार ना, अरे सगळे हा 0 पासून. समजलंय का, नक्की समजलंय, काय डाऊट आहे. मग त्यातला आपला कुठला पार्ट घेतला आपण याच्यात, जे मग अशी हे केलं होतं, ही डायग्राम काढली होती, त्यात पहा कायनेटिक एनर्जी अशी दाखवली, बरोबर. म्हणजे हा पार्ट घेतला आपण, मीनला 0 आहे आणि हा पार्ट दाखवला आपण, बरोबर. समजलंय का. आणि पोटेन्शियल जर दाखवायचं झालं, पोटेन्शियल काय येणार, अशी येणार ना, आता पोटेन्शियलची वेळ इथून स्टार्ट होणार आहे, बरोबर. मग इकडे फक्त इन्क्रीज केली, झाली पोटेन्शियलची वेळ. समजलंय, अशी येणार ती, बरोबर आहे. अरे झेपलं का नाही,
मी नाही झेपला म्हणलं मी. कोण झेपला म्हणलं? समजलंय का? पहा काय केलं याच्यात. इथे कायनेटिक एनर्जीची वेव्ह काढली पहिली गोष्ट आपण. कायनेटिक एनर्जीची वेव्ह काय येते? ही वेलॉसिटीची वेव्ह आहे. ठीक आहे, वेलॉसिटीची कोणती वेव्ह आहे? कॉस वेव्ह. तर कायनेटिकची काय आहे? कॉस स्क्वेअर आहे. कॉस स्क्वेअर याचा अर्थ ज्या निगेटिव्ह व्हॅल्यूज आहे ते आपण काय होणार आहे? पॉझिटिव्ह. ही निगेटिव्ह व्हॅल्यू ही काय होणार आहे? पॉझिटिव्ह. ही निगेटिव्ह व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह. म्हणजे जी कायनेटिक एनर्जीची वेव्ह आली ती ही आली, जी व्हाईट मध्ये केलेली आहे ती. ठीक आहे. आणि आता पोटेन्शियलची काढायची. पोटेन्शियलची काय येणार आहे? याची उलटी. याचा अर्थ जिथं कायनेटिक एनर्जी मॅक्स आहे तिथं पोटेन्शियल मिनिमम आला पाहिजे. मग इथं कायनेटिक एनर्जी मॅक्स आहे याचा अर्थ पोटेन्शियल मिनिमम आला पाहिजे. इथं कायनेटिक एनर्जी मिनिमम, पोटेन्शियल काय आलं पाहिजे? मॅक्सिमम. इथे पोटेन्शियल मिनिमम आहे, कायनेटिक एनर्जी मॅक्स. ठीक आहे, समजलंय का? काय डाऊट आहे? ठीक आहे, तर दोघांचे इक्वेशन मिळाले. इक्वेशन लक्षात ठेवा. काय आलं इक्वेशन? कायनेटिक एनर्जी इज हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि पोटेन्शियल काय आलं? हाफ के एक्स स्क्वेअर. समजलंय का? आणि वेव्हच्या फॉर्म मध्ये इक्वेशन सांगा त्यांचं. वेव्हच्या याच्यात काय येतं ते? कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर आहे ना, आणि व्ही ची व्हॅल्यू काय आहे? ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ए थांबा वेव्हच्या फॉर्म मध्ये लिहायचं. ए स्क्वेअर ए ओमेगा ना, ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस 5. ही कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आलं. आणि पोटेन्शियल एनर्जी ती येते, ती काय येते? हाफ के एक्स स्क्वेअर आहे ना, एक्सचं इक्वेशन काय येतं? ए स्क्वेअर आणि साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस 5. काय कुठून आलं? 5 म्हणजे फेज डिफरन्स असतो, लिहायचा असेल तरच लिहा, नाही तर नका लिहू. 5 फेज डिफरन्स. काय झालं? अरे एक्स इक्वेशन लिहिलं ना ते. कायनेटिक एनर्जी मध्ये कोणाचं इक्वेशन लिहिलं? वेलॉसिटीचं. ठीक आहे, हाफ काय लिहिलं इक्वेशन? हाफ एम आणि व्ही स्क्वेअर. व्ही चं इक्वेशन काय आहे? ए ओमेगा कॉस ओमेगा टी आहे ना व्ही चं. पण पोटेन्शियल एनर्जी काय आहे? हाफ के एक्स स्क्वेअर. एक्सचं इक्वेशन काय आहे? ए साइन ओमेगा टी ना, मग त्याचा ए स्क्वेअर झाला, साइन स्क्वेअर झाला. ओमेगा नाही येणार त्यात. ओमेगा पुढे येतो म्हणजे अँगल मध्ये. समजलंय? ठीक आहे. थांबा, अजून छोटीशी कन्सेप्ट आहे ती. याच्या थोड्याशा हे आहेत कंडिशन्स, त्या कंडिशन्स पाहून घ्या फक्त. जर कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जीला इक्वल आहे, कुठल्या पॉइंटला आहे ते चेक करा. आता इथे असा कुठला पॉइंट आहे जिथं कायनेटिक आणि पोटेन्शियल इक्वल होतात? हा पॉइंट. माझा तो पॉइंट हे काही तास नाही दाखवू शकत. असं थोडी दाखवू शकतो तुम्ही इथे. ठीक आहे, तर ती पोझिशन सांगावी लागेल ना, कोणती पोझिशन आहे. ठीक आहे, तर ती पोझिशन सांगायची आपल्याला कुठे. तर पोझिशन ती काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू आहे ती पोटेन्शियल एनर्जीला इक्वल करावं लागेल. मग कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन द्या. काय? हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर. आता ब्रॅकेट मल्टिप्लाय करा. हाफ के ए स्क्वेअर मायनस हाफ के एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर. कॅन्सल आउट होईल का? हे नाही कॅन्सल आउट. जोपर्यंत ते सेम नसतील तर कॅन्सल आउट होणार नाही. मग आता काय होईल? हा इकडे जाऊ द्या ऍडिशनला. म्हणजे काय मिळालं? हाफ के ए स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल? हाफ के एक्स स्क्वेअर आणि प्लस हाफ के एक्स स्क्वेअर. ठीक आहे, हाफ के सगळीकडून कॅन्सल आउट करा. ठीक आहे, काय मिळालं? ए स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर. एक्स म्हणजे डिस्टन्स फाइंड करायचं आहे ते कोणतं आहे? मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं? ए स्क्वेअर बाय 2 म्हणजे एक्स इज इक्वल टू काय मिळाला? ए बाय अंडर रूट 2. म्हणजे ही जी पोझिशन आहे म्हणजे ए बाय अंडर रूट 2 या पॉइंटला पॉइंट कोणता आहे हा? ए बाय अंडर रूट 2 या पॉइंटला पोटेन्शियल आणि कायनेटिक एकमेकांना इक्वल असतात.
a/2 ला √2 ला. ठीक घ्या.